नमस्कार डिअर व्ह्यूअर्स, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महादेवाच्या पिंडीसमोर हा जो बसलेला नंदी असतो तो मोत्यांनी बनवायचा आहे आणि याच सोबत आपल्याला हा जो मासा आहे जो की आपण चैत्रांगणामध्ये यूज केला होता तर ते हे दोन आपल्याला आज बनवायचे आहेत, एक मासा आणि दुसरा बसलेला नंदी। तर सगळ्यात आधी आपण हा मासा बनवूया जो की लवकरच बनेल, अगदी 5 मिनिटांमध्ये। त्यानंतर ना आपल्याला नंदी बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला 5 नंबरचे मोती घ्यायचे आहेत, पांढरे, ऑरेंज आणि काळा, आणि इतर काही साहित्य, वायर, सुई आणि कात्री। आता आपल्याला 3 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि गाठीच्या जवळच्या 3 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। बघा, आपण 3 ऑरेंज आणि 1 पांढरा ओवला आणि परत त्या 3ही ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे। तर इथे हा असा छोटासा एक चौकोन तयार होईल। आता आपल्याला 1 पांढरा आणि 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे। ठीक आहे। आता आपल्याला तो जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं परत तो जो ऑरेंज कलरचा मोती आहे, सेंटरचा मोती, टोकाचा मोती, तिथनं काढायचं। आता इथे आपल्याला 2 ऑरेंज आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे। आता एवढं केल्याच्या नंतर न बघा, खालच्या साईडला आता 3 ऑरेंज कलरचे मोती दिसत आहेत। एकदम लोअर लाईन जी आहे तिथे 3 दिसत आहेत। त्यातला सेंटरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे, सेकंड नंबरचा, त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। आता इथे आपल्याला 4 मोती ओवायचे आहेत, 1 पांढरा, 2 ऑरेंज आणि 1 पांढरा। ठीक आहे। एवढे मोती ओवल्याच्या नंतर न आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। आता आपल्याला हा बाजूचा पांढरा मोत्यातनं वरती जो ऑरेंज कलरचा मोती आहे, उजवीकडे म्हणा किंवा एकदम कडेचा, त्या मोत्यातनं सुई काढायची। तिथे आपल्याला 1 ऑरेंज, 2 व्हाईट आणि 2 ऑरेंज असे 5 मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर ना त्याच्या समोर जो ऑरेंज आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। आता इकडच्या साईडला आपल्याला 2 ऑरेंज कलरचे आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हा बाजूचा 1 आणि खालचा 1 ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। तर बघा, इथे अशी ही आकृती दिसेल। आता आपल्याला बघा, वरती जो पांढरा कलरचा दिसत आहे, कडेचा जो पांढरा कलरचा मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई आणायची आहे फिरवत। तर बघा, इथपर्यंत सुई आल्याच्या नंतर ना आता बघा, इथे आपल्याला 1 पांढरा, 2 ऑरेंज आणि परत 1 पांढरा हे 4 मोती ओवायचे आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। ठीक आहे। आता आपल्याला सुई फिरवत परत तो जो शेवटचा पांढरा मोती दिसतो आहे, हा बाजूच्यातनं आपल्याला सुई फिरवत शेवटचा जो पांढरा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। आता तिथपर्यंत काढल्याच्या नंतर ना बघा, आता हा जो एकदम शेवटचा पांढरा मोती आहे तिथनं आपण सुई काढली। आता इथे 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि तो जो पांढरा मोती आहे तो 1 आणि त्याच्या समोरचा 1 पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे। तर बघा, हे अशा प्रकारे आकृती दिसेल। आता आपल्याला बाजूचा जो 1 पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 पांढरे मोती ओवायचे आणि हा 6 मोत्यांचा गोल करायचा। तर बघा, हे 3 ओवले आणि हे खालचे 2 आणि बाजूचा 1, तर हे पहिलेचे 3, ह्या 6 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। आता बघा, आता आपल्याला ते जे 3 पांढरे मोती दिसत आहे त्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या साईडला घेऊन जायची आहे। ठीक आहे। म्हणजे हे जे पूर्ण आपण गोल बनवलं होतं तर त्यातल्या आता एकदम शेवटचा जो मोती आहे इकडचा पांढरा कलरचा, तिथपर्यंत घेऊन जायचं। ठीक आहे। तिथे गेल्यावर आपल्याला 1 पांढरा आणि 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि बघा, 1 उभा पांढरा आणि ते 1 त्याचा खालचा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे। तर बघा, इथे सेंटरला 6 मोत्यांचा गोल आणि बाजूला 5-5 मोत्यांचा गोल झालेला आहे। आता आपल्याला त्या पांढऱ्या कलरच्या शेवटच्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि मध्ये 3 काळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई एकदा काढून घ्यायची आहे। आता आपल्याला परत वरच्या दिशेला यायचं आहे, त्यासाठी आपण त्या ऑरेंज मोत्यातनं सुई काढणार आणि बघा, ऑरेंजच्या समोर जो पहिला पांढरा मोती आहे, ऑरेंजच्या समोर जो पहिला पांढरा आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली आणि आता इथे 1 ऑरेंज, 2 पांढरे आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे आणि हा मागचा 1 ऑरेंज आणि समोरचा 1 पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई ओवायची आणि त्यानंतर न बघा, आता इकडचा जो उभा ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं देखील आपण इथे सुई काढून घेतलेली आहे।
आता एक काळा मोती, एक पांढरा आणि एक ऑरेंज असे 3 मोती ओवायचे आहेत. तर काळा इथे आपण डोळा दाखवण्यासाठी ओवलेला आहे. तर एक काळा, एक पांढरा, एक ऑरेंज ओवला आणि तिकडच्या साईडच्या 2 मोत्यातनं सुई काढत मध्ये जो ऑरेंज कलरचा आहे सेंटरला, त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली आणि आता आपल्याला ह्या काळ्या कलरच्या मोत्यातनं सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. एवढी आकृती झाल्यावरती आपल्याला आता समोरचं तोंड बनवायचं आहे. त्यासाठी 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि हा बाजूचा पांढरा आणि त्याच्या समोरच लागून जो काळा आहे त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला सुई खालच्या दिशेने फिरवत न्यायची आहे. एक 4-5 मोत्यातनं सुई फिरवल्यानंतर घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे बघा आपला हा मासा जो आहे तो तयार झालेला आहे. तर चैत्रांगणामध्ये देखील आपण असाच ऑरेंज कलरचाच मासा ठेवला होता. आता आपल्याला हे नंदी बनवायचे आहे. बघा आपण हे चैत्रांगणामध्ये दुसरं ठेवलं होतं, ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. आपण इथे घंटी देखील बनवलेली आहे. त्यासाठी आपल्याला लागतील 5 नंबरचेच मोती, पांढरे, ब्राऊन आणि काळ्या कलरचे. त्या व्यतिरिक्त वायर, सुई आणि कात्री. आता आपल्याला एका वायरमध्ये 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सर्व मोत्यातनं सुई काढायची. गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आणि एकदा सर्व ह्या 4ही मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून ह्याचा एक टाईट असा चौकोन इथे बनेल. ठीक आहे. परत एकदा की हे सर्व मोती आपण 5 नंबरचेच यूज करत आहोत. चैत्रांगणासाठी एकदा छोटी छोटी जर आकृत्या बनल्या तर चांगल्या दिसतील. त्यानंतर आता आपल्याला एका मोत्यातनं सुई काढल्यावर 3 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे हे जे आपण चौकोनी पट्टी जी बनवतात तशी आपल्याला ही बनवायची आहे. त्यासाठी परत आपण इथे सेंटरमध्ये आलेलो आहोत. आता बघा आपल्याला ह्या 2 चौकोन आपण बनवले. अजून 4 वेळेस आपल्याला सेम असंच रिपीट करायचं. तर टोटल सेंटरचे बीड्स किती होतील? 7 होतील. ठीक आहे. त्यानंतर साईडच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आणि 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे आकृती दिसेल. आता आपल्याला त्या बाजूच्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची वरच्या दिशेला. त्यानंतर एक ब्राऊन कलरचा आणि एक पांढऱ्या कलरचा मोती ओवायचा आहे आणि बघा खालचा एक पांढरा आणि बाजूचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला ते 3 मोत्यातनं सुई काढायची. कोणत्या? तर हा ब्राऊन, त्याच्या खाली असलेला एक पांढरा आणि त्याच्या समोर असलेला एक पांढरा. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक पांढरा आणि एक ब्राऊन कलरचा मोती ओवायचा आहे आणि बघा हा उभा असलेला एक पांढरा आणि खालचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि परत आपल्याला ह्या उभ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला परत एक ब्राऊन आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि बघा बाजूचा म्हणजेच खालच्या साईडचा आडवा जो पांढरा आहे तो आणि त्याच्या बाजूला जो उभा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. परत आपल्याला समोरचे जे 3 एका रांगेमध्ये मोती दिसत आहेत, एक ब्राऊन आणि 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि हा बाजूचा पांढरा आणि त्याच्या खालचा पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. आणि बघा आता हे जो इकडच्या साईडला उजवीकडे जो उभा मोती आलेला आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर अजून एक वेळा आपल्याला हे 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि खालचा एक आणि बाजूचा एक ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. म्हणजे इथे सिंपल आपण अशा 2 चौकोनी लाईन्स पट्ट्या ज्या आहेत बनवलेल्या आहेत. आता आपल्याला ती उजवी साईडला न जाता डाव्याकडचा जो पहिला मोती आहे, ठीक आहे, शेवटचा पांढरा मोती सोडून टाकायचा. समोरचा जो दुसरा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली, 3 पांढरे मोती ओवले आणि बघा त्या दुसऱ्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई आपण इथे काढून घेतली. ठीक आहे. एवढं झालं. आता बघा हा बाजूच्या उभ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार आणि आता आपल्याला परत एकदा इथे एक पांढरा आणि एक ब्राऊन कलरचा मोती यूज करायचा. खालचा एक ब्राऊन आणि त्याच्याच वरचा जो पांढऱ्या कलरचा मोती आहे त्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर बघा आता हा एक आणि त्याच्या समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढणार. ब्राऊन कलरच्या मोत्यामध्ये आलेलो आहोत. परत 2 ब्राऊन कलरचे मोती ओवले आणि ह्या बाजूचा एक ब्राऊन आणि खालचा एक ब्राऊन ह्या 2 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर हा जो ब्राऊन कलरचा चौकोन झाला त्यातल्या बाजूच्या मोत्यातनं सुई वरच्या साईडला काढलेली आहे. बघा आता इथे 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि हा खालचा ब्राऊन आणि बाजूला जो एक ब्राऊन कलरचा मोती आहे ह्या 2 मोत्यातनं सुई काढली.
बघा इथे थोडीशी स्पीड जास्त झालेली आहे, तुम्ही व्हिडिओला स्लो करून बघायचं आहे। आता आपल्याला हे जे 3 मोती दिसत आहेत पांढऱ्या कलरचे, हे रेषेमध्ये एका, ठीक आहे, हे जे आडवी रेष म्हणजे अशी तिरछी जी रेष आहे त्या रेषेतनं तिसऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई काढायची, 2 पांढरे मोती ओवायचे आणि बघा खालचे जे 2 मोती आहेत पांढरे, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। परत आता सेंटरच्या मोत्यात यायचं आहे, टोकाच्या मोत्यातनं सुई काढायची आणि इथे 4 मोती ओवायचे आहेत आणि बघा तो ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचा जो एक मोती आहे, ठीक आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेला समोरचा एक मोती, त्या मोत्यातनं सुई काढायची। तिथे देखील आपल्याला 4 पांढरे मोती ओवायचे आणि तो जो एक मोती होता त्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे, ठीक आहे। आता आपल्याला बघा सुई फिरवायची आहे आणि हे वरचे 4 आणि त्याच्या समोरचा 1, तर ह्या टोटल 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे, ठीक आहे। बघा हे वरचे 4 आणि त्याच्या खालचा 1 5, तर ह्या टोटल 5 मोत्यातनं आपण सुई फिरवली। आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा हा बाजूचा 1 आणि खालचा 1, व्हिडिओमध्ये दाखवलेले जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे, असा चौकोन बनेल। आता आपल्याला तिसरा जो मोती दिसत आहे तिथे जायचं आहे, ठीक आहे, वरच्या साईडला जो तिसरा मोती दिसत आहे, ठीक आहे, त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई इथे काढायची आहे। शेवटचा एक मोती सोडून टाकायचा आणि अलीकडचा शेवटचा सोडून त्याच्या जवळ जो आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। इथे आता शिंग बनवायचे आहेत, त्यासाठी आपल्याला 5 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे, एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि दुसऱ्या साईडला आता इथे आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि बघा आता हा जा शेवटचा मोती होता म्हणजे अपोजिट साईडचा, ठीक आहे, वरती जे 3 मोती दिसत आहेत तर त्यातला डावीकडचा 1 आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1, ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। तर ही आपली आकृती अशी दिसेल। आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यापर्यंत सुई घेऊन यायची आहे, ठीक आहे, म्हणजेच तो जो 5चा गोल झालेला आहे त्यातल्या त्या 3 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे आणि बघा आता इथे आपल्याला डोळा बनवायचा आहे, ठीक आहे। आता ह्या चौकोनाच्या मध्ये एकदम सेंटरला आपल्याला एक काळा मोती ओवायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या जस्ट अपोजिटला जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढायची आहे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं, समोर जायचं आहे आणि कुठपर्यंत, तर ते जे ब्राऊन कलरचा जो टोकाचा मोती दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे। एकदम वरती जो पहिला ब्राऊन कलरचा मोती, एकच ब्राऊन कलरचा जो मोती आहे त्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे, ठीक आहे। तर बघा हे एवढं केल्याच्या नंतरनं आता इथे आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे, ठीक आहे। एवढं झालं। आता परत बघा आपल्याला शेपूट बनवायचं आहे, त्यासाठी बघा जो व्हिडिओमध्ये दाखवलेला मोती आहे लाल कलरने ते त्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायची। तिथे गेल्यावर आपल्याला 12 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत, 12 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि बघा एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। आता इकडे समोर आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा हे दुसऱ्या साईडचे 3 मोती सोडायचे आणि चौथा जो मोती आहे 3 सोडायचे आणि चौथा जो मोती आहे त्या चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे, ठीक आहे, आलं लक्षात। तर बघा इथे एक पानाचा आकार तयार होईल, तर हे आपलं शेपूट असणार आहे। आता काय करायचं, परत जी शेपूट बाकीचे जे एक एक मोती आहेत त्या सर्व मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला घेऊन जायची आहे फिरवत। आता बघा खालच्या साईडला जे बघा असं ही तिरछी जी लाईन दिसत आहे त्यात ते 2 पांढरे मोती दिसत आहेत, त्या 2ही पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। व्हिडिओमध्ये दाखवलेला जो आपण मोती आहे त्या मोत्यातनं इथे बघा इथे आपण ही सुई काढली। आता एकदम खालच्या लाईनच्या पहिल्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। इथे आपल्याला एक पांढरा, एक ब्राऊन, एक पांढरा मोती ओवायचा, ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। त्यानंतरनं त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। आता एक पांढरा आणि एक ब्राऊन मोती ओवायचा आणि बघा बाजूचा एक पांढरा आणि खालच्या लाईनचे 2 पांढरे, ठीक आहे, खालच्या म्हणजेच वरच्या लाईनचे, ठीक आहे। तर इथे आपण व्हिडिओमध्ये वरची जी लाईन आहे त्या मोत्यातनं काढली। आता इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत ब्राऊन कलरचे आणि परत बाजूचा 1 आणि वरचा 1, ठीक आहे, बाजूचा 1
आणि वरचा 1, ठीक आहे, असं आपण काढलेली आहे। आता आपल्याला सुई बघा मागच्या साईडला फिरवत आणायची आहे, मागच्या साईडला म्हणजेच डाव्या साईडला। तर डाव्या साईडला फिरवत आणल्याच्या नंतर न बघा इथे आपण त्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे असं शेपूट आपण जॉईन करून ठेवणार, जेणेकरून शेपूट जे आहे पायाच्या जवळच दिसेल। तर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता काय करायचं, ते जे शेपूट आहे त्यातल्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि वरच्या 2 ब्राऊन कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे आणि ह्या थोडंसं असं जागा ठेवायची आहे। इथे वायर असं थोडंसं आपल्याला सोडायचं आहे एक्स्ट्रा, जेणेकरून ते फक्त जवळ आहे असं दिसेल, ठीक आहे। आता आपल्याला सुई वरती फिरवायची, वरती न्यायची आहे फिरवत, ठीक आहे। तो जो पांढरा मोती दिसत आहे ना तिथपर्यंत बघा, पांढऱ्या मोत्यातनं म्हणजे आता एकदम पहिलेचा जो पांढरा मोती आहे, एकदम टोकाचा शेवटचा पहिला जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आणायचं। इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आणि बघा आता इकडच्या डावीकडचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे, ठीक आहे। ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई फिरवली। आता आपल्याला ना पाय असा मागच्या दिशेला मोडलेला दाखवायचा आहे, तर त्यासाठी 4 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आणि आता ज्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच ब्राऊन कलरच्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे, म्हणजे असं वाकवलेला, मोडलेला इन द सेन्स की वाकवलेला पाय आपल्याला इथे दाखवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता हे जे इकडच्या साईडला हे स्ट्रेट 4 ब्राऊन कलरचे मोती दिसत आहेत ना, त्या 4ही मोत्यातनं आपल्याला एकदा सुई काढून घ्यायची आहे, जेणेकरून एकदम ते टाईट बसतील, ठीक आहे। तसं आपल्याला पूर्ण हे गोल कंप्लीट करायचं आहे, हे फक्त आपण टाईट बसण्यासाठी करत आहोत, तर तुम्हाला ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता। बघा अशा प्रकारे हे दिसलं पाहिजे, ठीक आहे। आता आपल्याला समोरच्या ह्याच्यात जायचं आहे, समोर नेक्स्ट स्टेप करायची आहे। तर बघा ही अशी एवढी आकृती तयार झाल्याच्या नंतर ना वरती जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली। आता इथे घंटी बनवायची आहे, त्यासाठी 3 गोल्डन कलरचे मोती यूज केले। 1 गोल्डन कलरचा मोती मागे करायचा, 2 मागे करायची आणि पहिल्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। यावेळी बघा 2 गोल्डन कलरचे मोती आपण मागे केलेले आहेत आणि पहिल्या मोत्यातनं आपण सुई काढली आणि त्याला व्यवस्थित असा त्रिकोणाचा आकार द्यायचा आणि त्या जस्ट वरती जो पांढरा कलरचा मोती आहे, जस्ट वरती त्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे, ठीक आहे। आता हे एवढं झालं की आपली ही जी नंदी आहे ते बनून तयार झालेलं आहे। आपल्याला पुढच्या काही मोत्यातनं सुई काढून घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि ही जी घंटी आहे ना ते थोडंसं त्याला आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागेल, कारण म्हणजे ते असं उठून येऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित त्याला थोडंसं प्रेस करून जे आहे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे हे जे आहे आपली बसलेला जो नंदी आहे, जसं की आपल्या सबस्क्रायबरनी आपल्याला सांगितलेलं होतं बनवण्यासाठी, तसा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे। तर कितपत हे नंदीसारखं दिसत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला आजचे हे दोन्ही कलाकृती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।